नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत प्रशांत सर, जे की कोल्हापूरहून आहेत आणि त्यांचा जो व्यवसाय आहे तो आहे जनसामान्याशी निगडीत असलेला. प्रत्येक गावामध्ये असा असतो तो म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र. त्यामार्फत ज्या सर्व सरकारी सुविधा आहेत त्याचं सर्व काम केलं जातं. शालेय शिक्षणासाठी दाखले सर्व लागतात, त्याचे पूर्ण ते काम करतात. आज आपण त्यांच्याबद्दल, त्यांच्या सर्व्हिसेसबद्दल जाणून घेऊया. प्रशांत सर, नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे. थँक्यू. तर मला सांगा सर, आपल्याला हाच व्यवसाय का सुरू करू वाटला? खूप चांगला प्रश्न आहे सर. मी मुळात एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरोबर. मी ग्रामीण भागातून येतो. आम्ही कायम पाहिलंय की एखादी योजना जर आली आणि ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी योजना असते, बरोबर. पण ती तिथपर्यंत येऊन पोहोचायला खूप वेळ जातो. किंबहुना बऱ्याच वेळा असं होतं की तोपर्यंत ती योजनाच बंद होऊन जाते, जनसामान्यापर्यंत जातच नाही, लोकांना माहितीच होत नाही. मग हे व्हायचं असेल तर मला असं वाटलं की या क्षेत्रामध्ये आपण आलं पाहिजे, लोकांना सेवा दिली पाहिजे आणि तीही ग्रामीण भागामध्ये, माझ्या गावात ती दिली पाहिजे किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ती दिली पाहिजे. आणि सध्या ऑनलाईन हे सगळं चालत असल्या कारणानं त्या माध्यमातून दिलं पाहिजे, या एका सामाजिक जाणीवेतून मी या क्षेत्राकडे वळलेलो आहे. अच्छा, म्हणजे पहिलं जे राजीव गांधी म्हटले होते की जर वरून जर 10 रुपये पाठवले तर खाली तो 1 रुपये पोहोचायचा. ओके, तर आता याच्यामधनं ते खरंच तेवढं पोहोचतंय? सर, 10 रुपयाला 10 रुपये पोहोचतंय असं म्हणू शकत नाही. बरोबर. पण ह्या डिजिटल क्रांतीमुळे असेल किंवा ह्या सगळ्या घडामोडीमुळे, अगोदरच्यात आणि आताच्यात जे बदल झालेला आहे, बरोबर, यामुळे निश्चित किंवा या ग्रामीण भागातल्या काही सुधारणा झाल्या कारणानं 10 रुपये मधला 8 रुपये तरी येते असं म्हणायला काही आता हरकत नाही. बऱ्याच गोष्टी चांगल्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत आणि त्यात ह्या आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा आमच्यासारख्या सेवा ज्या आहेत त्यांचा खूप चांगला रोल यामध्ये राहिलेला आहे. ओके. आता कसं होतं, अगोदर जे होतं की ज्यावेळेस ऍडमिशन करावं लागायचे, समज 10वी झाल्यानंतर 11वीला ऍडमिशन करायचे, तर त्यावेळेस काय लागायचं, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला. काय करावं लागायचं, थेट तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं आणि तिथं जो सेतू असायचा तिथनं ती प्रोसेस करावी लागायची. मग तो 1 दिवस पूर्ण लाईनीमध्ये तिथं राहण्यात तालुक्याला दिवस जायचा. परत त्याला ते रिसीट देणार, मग तो 15-20 दिवसांनी येणार. ती खूप अशी मोठी प्रोसेस होती. तर आता हे जे नवीन केंद्र सुरू केलेले आहेत, तर त्याच्यामुळे काय लोकांवरती इफेक्ट झालेला आहे आता? सगळ्यात महत्वाचं सर, तुम्ही सांगितल्यासारखं हे गावागावात हे केंद्र सुरू करणं सोपं आहे. बरोबर. चालवणं एक आव्हान आहे आणि हे आव्हानामध्ये आपण जर संधी बघायची असेल तर तुम्ही सांगितल्यासारखं त्यामध्ये जे आमचे रुरल एरियातले असतील किंवा शहरातले असू दे, जो विद्यार्थी वर्ग आहे, बरोबर, त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले लागतात. जसं की उत्पन्न दाखला असेल, जातीचा दाखला असेल, खास करून आता हायस्कूलच्या मुलांसाठी अपार आयडी काढली जाते. बरोबर. हायस्कूलच्याच मुलांसाठी असेल किंवा कॉलेजच्या मुलांच्यासाठी असेल, महाडीबीटीच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे शिष्यवृत्ती भरले जातात आणि हे सगळे आता ऑनलाईन भरावे लागतंय. आणि अगोदर कसं व्हायचं की तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दिवसभर रांगेत उभं राहायला लागायचं लोकांना. बरोबर. आणि खूप मोठा हाल, त्रास मला आणि तुम्हाला पण झाले, कारण आपण त्याच पिढीतले विद्यार्थी आहोत. बरोबर. हे सगळं मात्र आता ह्या गोष्टींमुळे संपलेलं आहे, आता ऑनलाईन आणल्यामुळं. आणि हे आम्ही आमच्या या एरियामध्ये सुरू केल्यामुळं ज्या लोकांना सर्व्हिसेस माहीत नव्हत्या, मुळात म्हणजे त्याची अवेअरनेस नव्हती सर, ही अवेअरनेस या माध्यमातून क्रिएट झालेली आहे आणि ते काम आम्ही करतोय. आणि यामुळेच लोकांच्या समोरचे जे खूप मोठे प्रश्न होते किंवा दिवसभर तिकडे जायला लागायचे शेतकऱ्याला, मग ते खूप त्रासाचं वाटायचं, हे नको रे बाबा, इथंपर्यंत त्यांना वाटायचं. पण नाही, आता त्याच्यामध्ये सुधारणा झाली. त्या सगळ्याच गोष्टी आम्ही ग्राउंड टू अर्थ देण्याचा प्रयत्न करतोय या ऑनलाईन सेंटर्सच्या माध्यमातून आणि ही डिजिटल क्रांती चांगली झालेली असे मला काय हरकत नाही. तर त्याचा जास्तीत जास्त लोक बेनिफिट घेतात. जो उद्देश आहे शासनाचा असेल किंवा ह्या योजना राबवण्यामागचा, की जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे, तो यामुळे होऊ लागला असं मला वाटतं. नाही, पण कसं होतं सर, जसं की एखादी शासकीय योजना येते, आता ज्या त्या गावी, प्रत्येक गावी आता आपले सरकारची केंद्र झालेली आहेत, तर ते योजना आली की पूर्ण झुंबडती देते. जसं की आता लाडकी बहीण योजना आली तर पूर्ण लोक तिथे येतात, म्हणजे पूर्ण गर्दी. तर त्या गोष्टीला कसं हँडल करावं लागतं, कारण की सगळ्यांचे एवढे डॉक्युमेंट आणि परत जे लोक असतात त्यांचं फीजचं पण हे असतं, कारण की
आता जसं की शेतकरी विमा आहे, तो अगोदर फ्रीमध्ये होता, तरी पण शेतकरी म्हणायचा विम्याला झिरो आणि भरायला पैसे लागतात. तर त्यांची एक भावना असते की विम्याला तर पैसे नाही, पण ह्या गोष्टीसाठी तर पैसे लागतात. तर ते कसं? 100% सर. कुठलीही सर्व्हिस म्हटली आपण तर कोणतीच सर्व्हिस देत असताना त्याला काहीतरी खर्च हा आहेच. आणि सेवा देत असताना सेवा पण द्यायची आणि ती फ्री पण द्या, असं नाही होऊ शकणार. कारण हे केंद्र जरी शासन मान्य असलं तर या केंद्रात बसणाऱ्या कुठल्याही माणसाला काही पगार वगैरे शासन देत नाहीये. म्हणजे तुम्हाला काही पगार वगैरे मानधन- काही भेटत नाही? नाही, मानधन अथवा पगार काही नाहीये. आमचा सेटअप असेल, लाईट बिल असेल, ते इंटरनेट असेल किंवा जे आम्ही माणसं लावतोय, जी सेवा आम्ही देतोय, त्यासाठी जर संपूर्ण भाड्यापासूनचा सगळा खर्च जो आहे तो आम्ही स्वतः करावा लागतो. मग हे कुठून करणार सर? यासाठी नाममात्र फी बघा, ज्यावेळी इन्शुरन्स 0 होतं त्यावेळी सुद्धा 100 रुपये घेतले जायचे आणि आज 234 रुपये 400 रुपये वगैरे म्हणजे ते गुंठ्याच्या प्रमाणामध्ये आज घेतलं जातं. बरोबर. आता ते हो. गुंठ्याप्रमाणे वाढवले त्यांनी. ते जरी असलं तरी फीस तेवढीच ठेवलेली आहे ना आम्ही. बरोबर. म्हणजे फी मध्ये काय बदल केलेला नाही. अच्छा, म्हणजे सेवाभाव आहे. गव्हर्नमेंटने पैसे वाढवले पण तुम्ही काय पैसे नाही. वाढवले हो. नाही. अच्छा, म्हणजे ती एक शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक आहे. 100%. आणि जसं की आता तुम्ही हे सर्व करत असताना तुम्हाला आणखी काय हडल्स येतात की कधी मेन म्हणजे तुमची वेबसाईटच चालत नाही. हा. लोक म्हणतात की करा, पण त्याला पण काहीला मुदत असते, पण वेबसाईटचा एवढा त्याच्यावरती लोड असतो की ती चालत नाही. त्यावेळेस कसं मॅनेज करता? ही एक बाब आहे ती सर प्रत्येकाच्या स्किलची एक गोष्ट आहे. प्रत्येक तो जो बरोबर. चालवणार आहे त्याच्याकडे काय स्किल आहे ह्याला एक इम्पॉर्टन्स याच्यामध्ये तो खूप महत्वाचा पार्ट आहे. दुसरी गोष्ट सगळी ही सर सगळी जी यंत्रणा चालते, तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला की शासकीय वेबसाईट्स आहे त्याला, हे काय बरोबर. त्या योजना कशा चालतात त्या प्रमाणात ते वेबसाईट कशी चालते तसे त्या योजना चालवाव्या लागतात. आणि ग्रामीण भागामध्ये हा एक चॅलेंज आहे सर. कारण इंटरनेटचा challenge आहे. इंटरनेटचा खूप मोठा, आपण ग्रामीण भागात असलो की आपण जरी 5G म्हणत असलो तर काही ठिकाणी अजून सर 2G नाही 3G पोहोचलेलं. पोहोचलेलं नाहीये. हा आव्हान आहेच. आणि यातूनही आम्ही मार्ग काढून ह्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी लोकांना देण्याचा, जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे आता आजच लाडकी बहिणीचा उल्लेख केला तुम्ही, आता पुढचे 3 दिवस बंद आहे. बरोबर. तर ते हे लोकांना सांगावं लागतं. त्याची केवायसी तर करून घ्यायची आहे. सांगायचे आहे हे लोकांना आपल्याला सांगावं लागतं. आणखीन एक का आता आपलं पीक विमा योजना असेल बरोबर. किंवा आता ते सगळे पीक नोंदणी जी आहे ती ऑनलाईन ऍपच्या द्वारे करायची आहे. ते करत असताना वारंवार सरकारला त्याला मुदतवाढ द्यावी लागत आहे. त्यामागचा तोच एक. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर ग्रामीण भागातल्या लोकांना अजूनही डॉक्युमेंट्स कळत नाहीत. सगळ्यात महत्वाचं तेच आहे की त्यांना बिचाऱ्यांना काहीच कळत नाही. तुम्ही सांगणार हा कागद घेऊन ये, ते कागद घेऊन ये, पण त्याच्याकडे कागदच नसतो हो सर. तो कसा हे करणार? सर त्यासाठीच तर हे केंद्र आहे. आणि या केंद्र चालकाचा तोच एक काम सगळ्यात महत्वाचं आहे की आज त्या शेतकऱ्याला जे लागणार आहे किंवा विद्यार्थ्याला जे काय लागणार आहे सर, त्या सगळ्या गोष्टी आज ऑनलाईन आहेत. त्याच्यामध्ये खास करून सांगावं वाटतं की 7/12 हे ऑनलाईन निघतं. हो. घराचा उतारा प्रॉपर्टी कार्ड सुद्धा ऑनलाईन निघतं. किंबहुना त्या मुलाला आधार कार्ड पाहिजे असेल किंवा त्याला जातीचा दाखला काढायला लागत असेल तर त्यासाठी पण जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते पण 70-80% आपण ऑनलाईन काढू शकतो. हे स्किल्ड माणूस त्या ठिकाणी लागणार आहे सर. आणि ज्याच्याकडे नॉलेज प्रॉपर आहे तो ह्या सेवा सगळ्या देऊ शकतो. जसं की आज आमच्याकडे तुम्ही जर बघितलात तर सॅटिस्फाईड असणारे कस्टमर किंवा आमचं स्टाफ किंवा आमचं जे काय आम्ही काम करतो, काम तर सगळेच करतात सर. बरोबर. पण कामामध्ये काय काम करतो तो आणि किती प्रमाणात करतो, सेवा किती देतो, त्याला स्वतःला किती नॉलेज आहे याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. आणि ग्रामीण भागात असेल किंवा शहरात असेल सर, केंद्राचं काम तेच राहणार आहे. केंद्र चालकाचंही काम तेच राहणार आहे. फक्त ग्रामीण भागात जर चालवत असेल तर इंटरनेट असेल, वीज असेल, यासारख्या गोष्टींचा त्याला सामना करावा लागतो. मग त्यासाठी आपली पॅरलल यंत्रणा त्या ठिकाणी तयार पाहिजे. त्यासाठीच तर मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला, आज 100 रुपये घेताय तुम्ही, ह्या सगळ्या बघा आमच्याकडे असं लाईट गेली तर बॅकअपची व्यवस्था आहे सर. 2-2 दिवस लाईट गेली तरी मला त्या लोकांना सेवा द्यायची आहे. बरोबर. सेवा बॅटरी वेळेत बॅकअप दिली वगैरे पाहिजे. सर्व आहे. आम्ही इन्व्हर्टर बसवलंय. बरोबर. आम्ही त्या लोकांना 2 मिनिटांमध्ये लॅमिनेशन करून एखादा दाखला देत असताना तो लॅमिनेट करून द्यायला लागणार आहे. बरोबर. नाहीतर तो गहाळ व्हायची शक्यता आहे, खराब व्हायची सगळ्यात शक्यता महत्वाचं शेतकऱ्याकडे कागदच काय टिकत नाही. कमीत कमी तो न फाटला तर टिकल. मग हे आम्हीच करून द्यायला लागणार. मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ते करावं लागणार आहे. बरोबर. आणखी कसं आहे की आता तुम्ही गावामध्ये सर्व्हिस देताय तर गावामध्ये तलाठी असतो, परत ग्रामसेवक असतो. तर ह्या दोघां आणि सरपंच यांचा आणि आपल्या जी सेवा देत आहेत आपले सरकारचं, याचा कसा सहयोग मिळून हे काय चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं काय?
अतिशय चांगला प्रश्न सर आपण विचारलाय, जो खूप महत्वाचा आहे. तर सगळ्यात महत्वाचं, सरपंच हा गावचा पूर्ण कारभार पाहत असतो. बरोबर. तो समाजाचा प्रतिनिधी किंवा सामाजिक दायित्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, समाजाचा प्रतिनिधी म्हणून. ग्रामसेवक जे आहेत ते ग्रामपंचायतचे शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्यांना गावचा सगळा कारभार पाहायचा आहे शासनाचा प्रतिनिधी म्हणून. जे तलाठी आहेत ते रेव्हेन्यू खात्याचं म्हणजे 100% शेतकऱ्याशी निगडीत जे काही विषय असणार आहे तो भाग त्यांच्याकडे आहे. आणि सीएससी केंद्रवाला जो आहे ना, ह्या तिघांचं जे काम आहे ते त्याच्या मार्फत चालतं. म्हणजे ती 3 माणसांनी हा एकटा, ही सगळं चौघं मिळून ज्यावेळी एकत्र येतील त्याच वेळी त्या गावाचं करेक्ट कारभार चालणार आहे सर. पीक विमा आहे, काही जे हे आहेत, काहींचं फॉर्मच भरले नाही, काहींचं हेच केलं नाही, कोणाचं क्षेत्र वाढवून काय लावलं, तर ते त्याचा समतोल व्यवस्थित राखला जातो का? म्हणजे कित्येक ठिकाणी असं होतं की ते त्याच्या ओळखीचे म्हणून त्यांनी त्यांचं काम केलं आणि बाकीच्या गरीबाचं कोणाचं राहिलं कारण की त्याला माहिती नाही. तर अशा परिस्थितीला काय होत आहे? सगळ्यात महत्वाचं सर, हा तलाठी लोक जे असतात, आता कुणाला सर तुम्ही जो बोलला ना आता, ते अगोदर कदाचित चालत असेल, मला पण माहित नाही, पण आता ते चालू शकत नाही सर. कारण बघा, पीक विमा ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे भरायला येते ना, तुमचा जर मी गट नंबर टाकलो तर ते ऑनलाईन मध्ये जेवढं तुमचं क्षेत्र आहे, समजा 42 गुंठे असेल तर तिथे 40 गुंठेच दाखवणार नाही, ते 42 गुंठेच दाखवते. बरोबर. तुमच्या घरटांवरती समजा जर तुमचं क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढंच दाखवणार आहे. आणि राहिला आमचा प्रश्न, जे आहे तेच आम्ही लिहिणार आहे. म्हणून आता ते काय शक्यता 100% गेलेली आहे सर त्या ऑनलाईनच्या युगामुळे. तो त्याच्या ओळखीचा आहे आणि मी पण एक मात्र गोष्ट आहे सर, की शेतकऱ्यांचं पण काम आहे की जी एखादी योजना आली, समजा तो शेतकरीच आमच्यापर्यंत आला नाही, एखादी योजना आली ना सर, प्रत्येक गावामध्ये जाऊन त्याचा अवेअरनेस क्रिएट करतच असतात. शासनही खूप पैसा खर्च करते त्याच्यावरती. आणि आम्ही, कारण आमच्याशी लोक जास्त कनेक्टेड असतात, आम्ही लोकांना अपील करतोय ना. बरोबर. सगळ्यात महत्वाचं काम आम्ही करत असतोय सर, कारण आम्ही फॉर्म भरणार असतोय, प्रत्येक माणसाला बोलून सांगत असतोय की बाबा हे आहे, हे भरलं पाहिजे, मग ते बाई असू दे किंवा पुरुष असू दे. सरकारने असं काही लोकांसाठी की ज्या ठिकाणी सीएससी केंद्र आहे आपले सरकारचं जे आहे, त्यांना एक निर्बंध घालायला पाहिजे की तुम्ही त्या गावातली पूर्ण सेवा जी आहे ती त्यांना पूर्ण द्यायला पाहिजे, असं काही आहे का? हे तुम्ही म्हणाला हे अगदी बरोबर आहे सर, पण याच्यामध्ये कसं आहे की रेव्हेन्यू खातं जे आहे ते आणि सीएससी बरोबर हे एक होऊ शकणार नाही ना. ओके. कारण तलाट्यांचं काम जे असेल ते तलाठी किंवा सर्कल किंवा ते तहसीलदार यांच्या बाजूचा तो एक पार्ट आहे. सीएससी वाल्यांचं काम काय की ते ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. बरोबर. ते तलाट्यांचा उतारा किंवा त्याची नोंद ते करू शकत नाहीयेत. बरोबर. आणि ग्रामसेवक असतील तर त्यांचं काम वेगळं आहे, ते करू शकत नाहीत. याच्यामध्ये शासनानं तुम्ही सांगितल्यासारखं भविष्यामध्ये असे काही प्रयोग केले पाहिजेत जे आम्हालाही वाटतात. बरोबर. जर तुम्ही सीएससी वाल्यांना हे काम सांगणार असाल तर त्यांच्याकडे तो डाटा अवेलेबल व्हायला पाहिजे. नाही, मला असं वाटतं की जसं की काम काही सांगायचंय तर मोबदला काहीतरी भेटायला पाहिजे. तसा सरकारद्वारे तुम्हाला काही मोबदला भेटतो का की हे तुम्ही सर्व्हिसेस द्या, जसं पीक विम्याची, शेतकऱ्याकडनं नका पैसे घेऊ तुम्ही, सरकार तुम्हाला पैसे देईल, याच्याबद्दल काही तुम्ही काही चळवळ किंवा काही युनिटी मिळून काही त्याच्या काही प्रयत्न वगैरे काही? सरकार देते सर. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की पीक विमा जे आहे, बरोबर, जे पीक विमा असेल किंवा आपण मागं जे सगळ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आयडीज काढलो, हो, त्याला प्रत्येक फार्मर आयडी मागं 15 रुपये हे शासन सीएससी वाल्यांना देतं. प्रत्येक किती एंट्री करा, शेवटी त्या सीएससी सेंटर वाल्याचं पण काम आहे ना. जो जास्त काम करेल त्याला जास्त मोबदला मिळेल, जो जास्त पळणार त्याला जास्त मोबदला मिळणार. पण हे 15 रुपये जे आहे सर हे तोडका आहे. कारण त्याचं जे काहीच नाही, काय नाही, कारण त्याचे जेवढे स्कॅनिंग करायला लागतात त्याला किती वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यात त्याला ओटीपीच मुळात म्हणजे 4 वेळा येत नाही. सगळ्यात कहर काय माहितीये का सर, ज्यावेळी कस्टमर येतो ना आमच्याकडे त्याच्या मोबाईलला बॅलन्सच नसतो. आणि तुम्ही जो म्हटला ना सर, आम्ही काही युनिटी केलो, काय चळवळ केलो की काय केलं, सर मला असं वाटतं ना की युनिटी आणि चळवळ करण्यापेक्षा जर हे आपले सरकार केंद्र किंवा सीएससी केंद्र हे ग्रामीण भागाचा जर कणा बनत असतील आणि विकासामध्ये, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये जर खूप मोठं रोल निभावत असतील, कारण आता त्याच्याशिवाय पर्याय नाहीये सर. कुठलीही गोष्ट असेल तर हे ऑनलाईन तर झालंय. बरोबर. लोकांना अजूनही ते काही कितीही तुम्ही केला तरी त्यांना सगळं जमत नाहीये. बरोबर. मग मला तुमच्या माध्यमातून असं प्रश्न आहे किंवा म्हणायचं आहे, बरोबर, की शासनच ह्याच्यावरती विचार करून
हो, त्याचं का प्रोव्हिजन करत नाही? नक्कीच. उलट बघा सर, आज शासनानं मागच्या वेळी काय केले की काही जे फीज होते दाखल्यांचे वगैरे ते वाढवले. हो, फीज वाढवले बरोबर. म्हणून का आम्ही आमची फीज वाढवू शकत नाही ना, कारण तुम्ही त्याचे डिस्प्ले केलेले आहे. आज बरोबर. एखाद्या दाखल्याचं तुम्ही 69 रुपये घ्यायचं तर 69 रुपयेच घेतलं पाहिजे. बरोबर. खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणून मला असं वाटतं की जर ह्यांना तयार व्हायचं असेल, हे जाळं स्ट्रॉंग व्हायचं असेल आणि शाश्वत हे टिकायचं असेल ना, तर निश्चितपणानं शासनाने ह्यांच्याकडे बघण्याची जी भूमिका आहे हम्म. ती, जसं तुम्ही मगाशी योगायोगानं उल्लेख केला म्हणून बोलावं असं वाटतं की ग्रामसेवक असतील, तलाटे असतील, सरकार असतील, कोतवाल ते असतील, एकत्र यायला पाहिजे. ह्यांच्यासारखं ही एक भूमिका आहे. बरोबर. असं एका बाजूनं सरकारच हे सगळं देत असतं, तर त्यांच्याशी तुलना करून हे जितकं काम करतायत ह्यांना काय देता येईल का हे बघणं गरजेचं आहे. कारण याच्यामुळं तुमच्या गावातील रोजगार निर्मिती झालेलीच आहे ना. बरोबर. एका केंद्रामध्ये समजा जर 4 लोक काम करत असतील तर 4 लोकांना रोजगार निर्माण झालाय. बरोबर. तर तिकडं त्या पद्धतीने बघून त्याच्यामध्ये काही काम करता आलं आणि शासनाने केलं, माझी विनंती राहील शासनाला की या पद्धतीने त्याच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन आपण ठेवावा. आता जे रेशन कार्ड जे आहे त्याचं काय, कशा, समज आता ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा शहर भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये तरी जाता येतं पण शहरी भागामध्ये तर एवढं नाहीये. तर आता ते कसं काढायचं, लोकांना एवढं हे नाहीये. कारण की पहिलं जे होतं डायरेक्ट तिथे जाऊन काढायचे, सेतूमध्ये जाऊन. आता वेगवेगळे कुपन निघलेत, पिवळं कुपन, पांढरं कुपन, याचं काय? सगळ्यात महत्वाचं सर, रेशन कार्ड ही आता अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. जन्मलेल्याला पण रेशन कार्ड पाहिजे आणि जो आपल्याला सोडून जाईल त्याच्यासाठी पण रेशन कार्ड महत्वाचं आहे. कारण एकट्याचं नाव चढवायचं तर एकट्याचं कमी केलं पाहिजे. बरोबर. हा प्रवास आहे, म्हणजे जन्मल्यापासून शेवटपर्यंतचा प्रवास म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड. तर सर हे रेशन कार्ड तुम्ही म्हटलं ना तसं अगोदर जायला लागायचं, तालुक्याच्या ठिकाणी जायला लागायचं, तहसीलदारांच्याकडे जायला लागायचं, पुरवठा विभागाला ते जायला लागायचं आणि तिथून ते करायचे. खूप मोठी प्रोसेस असायची. कारण सर पण आता तसं नाहीये. आता महाराष्ट्रातलं मी आता इथं आहे सर, तुम्ही पुण्यातले आहात, बरोबर, मी कोल्हापुरात आहे, हो, मी तुमचं रेशन कार्ड बनवून देतो ऑनलाईन. महाराष्ट्रातलं कुठलं पण सांगा, कारण ते सगळी प्रोसेस आता ऑनलाईन आहे. ऑफलाईन काही नाही, म्हणजे ऑफिसला जाण्याची गरज काही नाही. गरज नाही. फक्त सर काय आहे सांगतो तुम्हाला, ते प्रॉपर काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी 45 दिवसांचा टॅट आहे. म्हणजे आज आपण ते केलं ऑनलाईन तर 45 दिवसांनी दिसणार आहे. आणि हे दिसत असताना आज तुमच्या घरातील जी ज्येष्ठ महिला आहे ती कुटुंब प्रमुख होणार आहे. महिला होणार, कारण आता सगळं शासनानं महिलांच्या नावाने केलंय. आणि सगळ्यांचा उत्पन्न दाखला, तुमचा उत्पन्न दाखला, कुटुंबाचा एकूण उत्पन्न किती आहे याच्यावरनं त्या रेशन कार्डची कॅटेगरी ठरली जाते. पांढरं, पिवळं, केशरी, परत केशरीमध्ये परत प्रकार आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कंपनीचा गॅस वापरताय त्याचं हे येणार आहे, कुठल्या धान्य दुकानाशी ते कनेक्ट आहे, हे सगळे ऑप्शन तुम्हीच सांगायचे. त्याप्रमाणे ते ऑनलाईन केलं जाणार आहे. आणि एकदा का ऑनलाईन केला सर तर तुम्हाला 12 अंकी आरसी नंबर म्हणतो त्याला, आरसी इन सेन्स रेशन कार्ड नंबर. आणि सर सगळ्यात चांगलं काय माहितीये काय, आता 1 नेशन 1 रेशन आलंय. 1 नेशन 1 रेशन याचा अर्थ काय आहे माहितीये का, आता कसं होतं सर, तुम्ही पुण्यामध्ये आहात, आता उद्या तुम्ही जर माझ्या कोल्हापूरला येणार झाला तर हे सगळं जमा करायचं आणि तिथं नवीन करायचं. आता असं नाही सर, ट्रान्सफर होणार, ते हे फक्त ट्रान्सफर करायचंय. तिथल्या दुकानाला आणि तिथल्या याला ट्रान्सफर होईल पुरवठा विभागाकडे, काम सुरू. आणि आरसी नंबर मिळाल्यामुळे सर सगळ्यात चांगलं काय होणार आहे, तुम्हाला आता डिजिटल रेशन म्हणजे तो ऑनलाईन राहणार आहे. Online. आता याच्या जोडून माझा एक प्रश्न आहे, आता काय होतात, लग्न होतात, लग्नानंतर काय होतं, समज एखाद्या मुलीचं नाव माहेरचं आहे, ठीक आहे, तिथून आपल्याला परत सासरकडचं करावं लागतं, मग त्याला ती काय काय प्रोसेस असते? सिंपल आहे सर, काही नाही. तुम्ही त्यांचे जे आता लग्न झाले त्याचा पुरावा, तिकडून नाव कमी झालेल्याचा दाखला द्या, ऑनलाईनच करायचंय ते पण. अच्छा, त्याला पण कुठे जाण्याची गरज असते? काही नाही सर, त्या सगळ्यांचे आधार कार्ड, त्या सगळ्यांचे फोटोज, ती जी महिला ज्येष्ठ महिला असणार आहेत त्यांचं बँकेचं डिटेल्स, उत्पन्नाचा दाखला, त्यांचं मतदान ओळखपत्र, फोटोज एवढे दिला आणि बाकी जे काय डिटेल्स लागणार आहेत, आधार कार्ड वगैरे म्हणजे मोबाईल नंबर, ते तर सर्व झालं, ठीक आहे, बस. आणि 45 दिवसामध्ये तुमचं. आणि सगळ्यात चांगलं त्याच्यामुळे काय होणार आहे सर, मी मग सांगत होतो ना तुम्हाला, कुठेही जाऊ आता इथून पुढे तुम्हाला साधं रेशन कार्ड कॅरी पण करावं लागणार नाहीये. मग काय कार्य करायचं, तो फक्त नंबर असला तर झाला. आता सगळीकडे तुम्हाला ऑनलाईन दिसणार आहे ते. तुम्ही प्रत्येक सेवेला म्हणतात आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, कित्येक जणांकडे मोबाईलच नसतोय, मग त्यांनी काय करायचं? सर ह्याच्या मागचा उद्देश काय सांगतो, आज तो माणूस जिवंत आहे किंवा नाही
ही एक पडताळणीचं माझं मत आहे बरं का, हे शासनाचं मत नाही, माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्याला ओटीपी येणार आहे. हा. कुणाला ओटीपी येणार? जो समोर आहे त्याला. पण आता तो एखादा असला तर एखाद्या कुटुंब प्रमुखाचाच असतो सगळ्याला ओटीपी. हो, तर ते काय त्याच्यावरनं तिने ओटीपी दिला आणि त्याच्यावरनं ट्रान्झॅक्शन केलं. असं नाही ना, ते दरवर्षी पडताळणी होते ना, तेवढ्यासाठीच केवायसी केली जाते ना सर. आता सोपं काम केलंय काय, तुम्ही केवायसी, मी आता माझा थंब केव्हा उठणार आहे सर? मी असेल तरच मी जाऊन थंब करणार आहे. बरोबर. माझा आधार कार्ड प्रत्येक वेळी माझा घेऊन तुमच्या समोर आला तर तुम्ही होय म्हणणार आहे का? मी नाही. संपलं ना. म्हणजे आता साधारणतः सांगू काय सर तुम्हाला, ह्याच्या मागे ट्रान्सपरन्सी खूप निर्माण होणार आहे. खूप सोपं. आता जे काही लोक व्यवसाय निमित्त असतील, नोकरी निमित्त असतील, इकडून तिकडे करतात, किंवा आज तुम्ही इथं जॉब करायला लागलाय, भविष्यामध्ये मला वाटतं की तुमचे 100 ब्रँचेस व्हावेत, तर तुम्ही आणखीन कुठं मुंबईला गेला, बरोबर, तर त्या ठिकाणी तुम्ही सर ते परत कसं करणार? हे सोपं आहे ना. आता फक्त ट्रान्सफर करून घ्या, काही तो नंबर बदलणार नाही काही. म्हणून ह्याला ही संकल्पना आहे की 1 नेशन 1 रेशन. ओके. आता हे सगळीकडे चांगलं आहे ना. आणखी एक आपण बोलताना तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलले की तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये खूप छान प्रकारे काम केलेलं आहे. तर कित्येक आता ते ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा ते लोकांना माहितीच नाहीये, तर ते कसं काम करू शकतात त्यामध्ये? मुळात सर महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र इमारत व बांधकाम विभागाच्या कामगार विभागाच्या वतीनं ही योजना आणली गेली. जे असंघटित कामगार आहेत, असंघटित असणाऱ्या बांधकाम कामगार असतील किंवा इमारत कामगार असतील, त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यामध्ये काय आहे की त्या लोकांनी तो प्रॉपर 90 दिवसाचा फॉर्म भरायचा आहे, त्यांची सगळी माहिती द्यायची आहे, ते ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो बांधकाम कामगार म्हणून ज्यावेळी त्याची पडताळणी पूर्ण होईल आणि त्याला मान्यता जर मिळाली तर एकूण 30 प्रकारच्या योजना त्याच्यामध्ये आहेत सर. हो, त्याच्यामधल्या काही योजना मी तुम्हाला उदाहरण दाखवलं, थोड्या ज्या चांगल्या प्रकारे चालतात. एक नंबर म्हणजे सगळ्यात जास्त त्याच्यात लोक कशाला प्रेफर करतात, कारण मी काम केलोय, भांडी पाहिजे भांड्यासाठी. नंबर 2 पेटी पाहिजे त्यांना. पेटी. नंबर 3 सर सगळ्यात महत्वाचा, तो बांधकाम कामगार असतो आर्थिक दृष्ट्या तो असक्षम आहे, त्याला सक्षम बनवण्यासाठी हे काम चालू आहे. तर काय केलं आहे सर त्याच्यात चांगलं काय असेल तर त्याची जी 2 अपत्य आहे त्यांना दरवर्षी सर स्कॉलरशिप भेटते. 3 असतील तर नाही, 2च. शासनाच्या नियमानुसार दोघांनाच मिळणार आहे सर. अच्छा. तर त्या दोघांना विचार करा ना सर, जर मेडिकलला वगैरे गेले तर 1 लाख रुपये सर त्यांना शिष्यवृत्ती आहे. 1 लाख रुपये? 1 लाख रुपये सर घेतलेले माझ्याकडे आहेत ना. 60,000 रुपये, 2,500 रुपयापासून सुरू होऊन 1 लाख पर्यंतचा प्रवास आहे सर. हा एक सगळ्यात चांगला आणि दरवर्षी सातत्यानं मिळणार आहे सर. दुसरी गोष्ट, तुमचं डोर स्टेपला येऊन वैद्यकीय तपासणी केली जाते फ्री ऑफ कॉस्ट, आणि त्याचे रिपोर्ट देखील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिले जातात सर. आणि त्याचसोबत तुम्हाला 2 लाखाचा विमा संरक्षण आहे सर. आणि ह्याचे जे हॉस्पिटल्स आहेत सर, आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ते हॉस्पिटल्स आहेत, त्याच्याशी संलग्न केलेले आहेत त्यांनी. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 2-2, 3-3 जे चांगले आहेत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स जे आहेत त्यांना त्याच्यामध्ये कव्हर केले. दुसरी गोष्ट, त्या बांधकाम कामगाराच्या सर मुलगीचं जर लग्न झालंय त्याच्यासाठी सुद्धा ते पैसे आहेत 50,000 रुपये. तिची डिलिव्हरी झाली तर त्याच्यासाठी सुद्धा पैसे आहेत 30,000 रुपये. आता तुम्ही एवढी छान माहिती सांगितली सर, पण जे दिसतंय की लोकांना ते नाहीच आहे, माहितीच नाहीये, ते होत नाहीये की, कारण की जसं की ज्याला माहिती आहे तो जातोय, तो करतोय. ही एक तुम्ही तुमच्या NGO मार्फत चांगली सेवा करू शकताय. केलंय सर. आता मी ते सांगतोय ना, माझ्याकडे सर तुम्ही डाटा जरी बघितला किंवा तो 2 मिनिटात म्हटला, 2,500 लोकांचा डाटा आहे सर. मी 3.5 ते 4 तालुक्यामध्ये काम केले. 2,500 लोकांना तुम्ही मिळवून दिले? हो, आणि ते सगळे बांधकाम कामगार आहेत. सगळ्यात महत्वाचं काय, ही बांधकाम कामगारांसाठी सर, सगळ्यांसाठी नाही. अच्छा, सगळ्यांसाठी नाही. मग जो तुमच्याकडे कोण आला आणि ते सगळ्यांचं भरत सुटलं तर ते नाही आहे, त्याला प्रॉब्लेम क्रिएट होईल. पण बांधकाम कामगारांसाठी, आणि सर सगळ्यात महत्वाचं काय, त्यांच्याही संघटना आहेत. बांधकाम कामगारांच्या पण युनियन आहेत, संघटना आहेत. आपण त्यांच्या थ्रू पण हे काम करू शकतो. आम्ही तेच प्रयोग केला सर. मी बेसिकली काम तेच केलं. त्या संघटनेच्या मुखियांना हे सगळं समजावून सांगितलं, त्यांच्या अध्यक्षांना वगैरे. मग ते म्हणायला लागले की साहेब, आता तुम्ही कसं म्हटलं साहेब, हे आम्हाला काही जमणार नाही, ते ऑनलाईन भरायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते काय. आम्ही दररोज फॉर्म आहे, इथं हे करा, तिथं ते करा, याची माहिती त्याची माहिती, त्यांना काहीच माहिती नाही. आम्ही ते सगळं केलं ना सर. आज एवढी लोक आनंदी आहेत ना सर. जर आणि खूप पुण्याचं काम आहे ते, आमच्यासारख्याला ते पण करता आलं ना सर. आम्ही समाजकारण तर केलंच पाहिजे, बरोबर. पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजकारण करत असताना जर अशा ज्या समाजातून बाबा वेगळी लोक आहेत, ज्यांना काही आधार नाही आहे,
अशा लोकांना जर तुम्ही काम केला, असं बांधकाम कामगारांचं असेल, संजय गांधीचं काम असेल, तर आम्हाला पुण्याईचं पण काम खूप चांगलं केल्यासारखं होईल. आमच्या आयुष्यात आम्हाला पुण्य पण लाभेल असं नक्कीच. माझ्यासारख्याचा माणूस आहे त्याच्यामध्ये, आणि चांगलं काम आहे. आणि अशी जर कामं सर आपण सगळीकडे जर केलो आणि हे आपले केंद्रधारक जर अशा सगळ्या योजना राबवू लागले सर, तर मला सांगा त्या गावाची प्रगती होईल की नाही? 100% व्हायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मला वाटतं ना, यांचं जे योगदान आहे ते परत एकदा सांगतो सर, भविष्यामध्ये ह्या भारताच्या जडणघडणीत खूप मोलाचं आणि भरीव काम हे सीएससी धारक असतील किंवा आपले सरकार केंद्रवाले असतील नक्कीच करणार आहेत. तुम्ही आलात आमच्याशी, छान गप्पा आणि सगळ्यात महत्वाची माहिती दिली, कारण की कित्येक लोकांना ही माहितीच नाहीये सर. कारण की ती माहिती गेली तर ते उद्या त्याच्या सीएससी धारकाला विचारतील, अरे ही योजना आहे, हे कर. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला आमच्यासाठी, तर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सर, आभारी आहे.